नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी लापशीचा रवा असतो त्याची आपणास गोड अशी खीर बनवून दाखवणार आहे। चला तर मग पाहूया। हे बघा मंडळी, लापशीची खीर करण्यासाठी हा मी मीडियम असा लापशीचा रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे बघा। खीरीसाठी हे मी गुळाचा वापर करून खीर करणार आहे। त्यासाठी मी मनुका, काजू, चारोळी, हे सफेदवाले थोडेसे तीळ घेतलेले आहे, वेलची पावडर, दूध लागणार आहे, पाणी लागणार आहे आणि तूप लागणार आहे। चला तर मग आपण ही लापशीची खीर करायला घेऊया। हे बघा, प्रथम आपण आता हे 2 चमचे तूप तापत ठेवलं आहे। हे बघा, आता आपलं हे तूप तापत आलं आहे। आता आपण ह्यामध्ये ही लापशी घालून घेऊया। तुपामध्ये केले तर थोडं छान लागतं आणि असं व्यवस्थित असं खरपूस आपण आता ही परतून घेऊया। छान अशी तुपामध्ये भाजून घेऊया। आता थोडा मीडियम फ्लेम करून भाजून घेऊया। भाजली ना तर छान लागते खीर आपली। आता ही मी थोडी अशी भाजून घेते। आपण ह्यामध्येच आता मी काजू आणि हे चारोळी हे वेगळी भाजणार नाही, ह्यामध्येच आता थोडीशी हे भाजून झाल्यावर परतून घेणार। पहिला हा आधी भाजून घेऊया लापशीचा रवा। हे थोडंसं भाजून घेते। हे बघा, आपला आता हा रवा थोडा भाजत आलाय ना, त्यामध्ये आपल्याला हाताबरोबर हे काजू, ही चारोळी घालून घ्यायची, नंतर मग तीळ घालायचे। हे थोडेसे यामध्ये परतून घेऊया आधी। हे बघा, हे थोडं परतून आलं तर तीळ पण घालून घ्यायचे। तीळ थोडे परतून घ्यायचे। व्यवस्थित असं भाजलं गेलं ना तर ही खीर खूप छान होते। आता हे मी अजून थोडंसं अगदी भाजते। मग आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालूनच शिजवायचं। आता मी यामध्ये पाणी घालून घेते। बघा, या बाजूला मी गरम पाणी केलं आहे, तेच ह्यामध्ये अलगद वापरायचं। अंगावर उडण्याची शक्यता असते, एका साईडने हळूहळू पाणी घालायचं। आधी थोडं पाणी घालून परतून मग बाकीचं पाणी घालायचं। आपल्याला जेवढी खीर शिजायला पाणी हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि नंतर खीर शिजल्यावर शेवटी गरम केलेलं ते दूध घालून घ्यायचं। गरम पाणी घातलं आहे ना, त्यामुळे हे आपला रवा चांगला शिजला जाणार। आता फास्ट गॅस करून शिजवून मध्ये मध्ये असं व्यवस्थित असं आपण हे ढवळून घ्यायचं। हे बघा, आता हे दाणे असे थोडेसे शिजत आले। आता आपल्याला ना अजून हे शिजवायचे आहेत, पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये आधी गूळ घालून घ्यायचं आहे। गुळामध्ये, दुधामध्ये पण ते शिजले जाणार। हे बारीक असा रवा असतो ना, तो शिजायला वेळ लागत नाही। आता गूळ घालून घेते। हे बघा, हे गूळ घालून घेऊया। आता व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून आपण ही सुकी खीर पण करू शकतो। पातळ हवी मग ते दूध घालायचं नंतर शिजून झाल्यावर। आता हे गूळ ह्यामध्ये वितळून देते, मग मनुका आणि आपण वेलची पावडर घालूया। हे आता मी मीडियम फ्लेमवरच शिजून घेते। फास्ट केलं का टपटप टपटप सगळं उडतं, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती असं शिजवून घ्यायचं। हे बघा, आपण ह्यामध्ये गूळ घालतो ना तर अजून ती पातळ होते, त्यामुळे परत ती मस्त असं ह्यामध्ये तो शिरा आपला रवा असतो तो चांगला असा शिजला जातो लापशीचा। आता आपण ही थोडीशी अशी सुकवून घ्यायची, मग त्यामध्ये दूध वापरायचं। हे बघा, आता आपली ही खीर छान अशी घट्ट होत आली। आता आपल्याला त्यामध्ये मनुका आणि वेलची पावडर घालून घ्यायची। मनुका तुम्हाला आवश्यक असले तर तुम्ही घालायचे, नाही घातले तरी चालतं। आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया। हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आपण। आता आपल्याला यामध्ये पूर्ण बारीक गॅस करून दूध घालून घ्यायचं आणि बारीक गॅसवरच थोडा वेळ शिजू द्यायचं।
हे मी दूध गरम करून घेतलेलं आहे आणि आपली खीर ही चांगली शिजलेली आहे, दाणे वगैरे व्यवस्थित. आता फक्त आणि तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून दूध वाढवू शकता. आता ही एवढीच मी पातळ ठेवणार आहे. अशा प्रकारे ही छान लागते, एकदम अप्रतिम चव लागते. आता थोडा वेळ आपण ही शिजू देऊया. हे बघा मंडळी, छान अशी आपली ही लापशीची खीर तयार झालेली आहे. ही बघा, आता ही एवढी जाड झालेली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर दूध घालू शकता, कारण ही थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन जाते. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा मंडळी, छान अशी आपली गोड लापसीची खीर तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.